आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो. आपण आता गाणी घेऊन त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, म्हणून तुम्ही टाळ्या वाजवून या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा
रैक्याचा जय जयकार करा, पवित्र रैक्याचा जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र रैक्याचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 99, आराधना हो तेरी. गीत क्रमांक 99, आराधना हो तेरी. आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाथ चरणों में सिर झुका कर नमन करे, आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे. आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाथ चरणों में सिर झुका कर नमन करे, आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे. यीशु जी हम अपने को तेरे पूजा हाथों में देते, सारे पाप हमारा दूर कर दे, दुख भार सबको उठा दे तू. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाथ चरणों में सिर झुका कर नमन करे, आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे. पूजा बलि बनकर हम तुम्हें लीन होना चाहते हैं, सारा जीवन मेरा समर्पित है, अपना प्रियतम बना लो मुझे. सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में, सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में. आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हम, हाथ चरणों में सिर झुका कर नमन करे, आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे. आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 93, हम सबके आंसू. गीत क्रमांक 93, हम सबके आंसू. हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है. हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है. दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है. दर्द भरी
मसीह है मेरे ही पास, हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। रोगों से जब पीड़ित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। रोगों से जब पीड़ित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। राजाधिराजा आ जाता है। राजाधिराजा आ जाता है। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवरे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवरे माझी नावने किनारी। सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी। तुझं विनारे कोण म्हातारी, वल्लवरे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवरे माझी नावने किनारी। वादळ वाऱ्यात प्रभू तुझा आधार, तुझं विना कोणी आम्हा तारणार। आरोळी माझी पोच तुझ्या दारी, वल्लवरे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लवरे माझी नावने किनारी। अथांग सागरी तुफान लाटा
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. आता आपण नाचून गाऊन त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, म्हणून उभे राहा आणि नाचून गाऊन या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दारी तुनी वर आणिले मला. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावणी माझला गाविले प्रेम तरी. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेच्या सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला भूवरी तू अवतरला कृषी मरुनी प्राण दिधला कृषी मरुनी प्राण दिधला तारी आली तू जगताला मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने आम्हा तारिले रक्ताने राज्य मोडिले सैतानाचे राज्य मोडिले सैतानाचे कारव घडिले स्वर्गीचे मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची आपुला तारणारा या सवात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची आपुला तारणारा या सवात्याला तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा क्रूसा
हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत. तर सर्वांनी मनापासून स्तुती आराधनामध्ये भाग घ्यायचे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, धन्यवाद द्या त्या परमेश्वराला, स्तुती करा त्या परमेश्वराची. आजचा सुंदर त्याने दिवस आपल्याला दाखवला. आज त्याच्या चरणाजवळ त्याने आपल्याला एकत्रित केलेलं आहे. त्याची स्तुती करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी हे सौभाग्य त्याने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपला येण्याचा सर्व प्रवास त्याने आशीर्वाद केला. घरातून जेव्हा आपण निघालो तेव्हापर्यंत ते आता केंद्रापर्यंत, या प्रार्थना घरापर्यंत त्याने आपल्याला सांभाळलं. त्याने आपल्या सुखरूपरित्या इथपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचावा. ही कृपा आणि दया त्याने आपल्यावर केलेली आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचावा. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा गा त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा गा त्याला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पूर्ण मन त्या परमेश्वराजवळ लावा. विसरून जा सर्व दुःख, आजार, संकट, काळजी, दगदग, सर्व काही विसरून त्या परमेश्वराजवळ या त्या क्रूसाजवळ. आणि धन्यवाद द्या त्या परमेश्वराला. आपल्या जीवनात त्याने अगणित असे उपकार केलेले आहे. तो आपल्यावर अगणितरित्या प्रेम करतो. तो आपली काळजी घेतो. तो आपलं संरक्षण करतो. आपल्याला लागणारी प्रत्येक गरज त्याने या विश्वाद्वारे पूर्ण केलेली आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. तो आपल्याला ऊन देतो, सूर्याचा प्रकाश देतो, पाऊस देतो, हवा देतो. सर्व काही त्याने आपल्याला विपुल प्रमाणात आणि फुकटमध्ये दिलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. झाडे, झुडपे, फळं, फुलं, पशुपक्षी, प्राणी त्या परमेश्वराने आपल्यासाठी दिलेले आहेत. आपल्या त्यांना पाहून आनंद होतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. डोंगर, टेकड्या, नदी, नाले, समुद्र त्याने आपल्यासाठी निर्माण केले. समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे, रंगबिरंगे पशुपक्षी, प्राणी त्याने आपल्यासाठी निर्माण केले आहेत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्याला लागणारी प्रत्येक गरज त्यांनी पुरवली आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे पहा. हे शरीर त्या परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा. हे शरीरमध्ये त्यांनी ताकद दिलेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्याला चांगले आई वडील दिले, चांगले माता पिता दिले. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. चांगलं मुलं बाळं दिलेली आहेत. एक चांगलं कुटुंब देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपल्याला चांगला नोकरीधंदा आणि चांगला व्यवसाय दिलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या कामधंद्यावर त्याने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आपलं जीवन त्याने आशीर्वादाने भरलेलं आहे. म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेम
धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता, ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तू चित्रात्रा, तुझ शोध कुठे मी राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, तुझ शोध कुठे मी राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, वाऱ्यांची झुळझुळ विरली, लाटांची खळखळ सरली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बापा, उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू तुझी प्रेमळ बापा, प्रभू तुझी प्रेमळ बापा. पूर्ण अंतकरण त्या परमेश्वराला जर लावा, पूर्ण मन त्या परमेश्वराला लावा आणि आठवण करा आपल्या जीवनात त्या परमेश्वराने किती उपकार केलेला आहे. काही क्षणासाठी आठवण करा, आपण पूर्वी कसं जीवन जगत होतो, आपण कसं दुःखात होतो आणि आजारात होतो आणि सैतानाच्या हातून पीडा भोगत होतो, त्रास भोगत होतो, सैतान आपल्याला त्रास देत होता. परंतु त्या परमेश्वराचं प्रेम पहा, त्याने आपल्याला जगाच्या अंधकारातून बाहेर काढलं, त्या आजारातून बरं केलं, त्या दुःखातून त्या संकटातून आपल्याला बाहेर काढलं. जे वर्षानुवर्ष आपल्या जीवनावरती श्राप होते, जे वर्षानुवर्ष आपण आजारी पडत होतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर दया केली, आपल्यावर कृपा केली, आपल्यावर प्रेम केलं आणि आपल्याला आजारातून त्याने बरं केलेलं आहे. बायबल सांगते की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालात. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मार बसला म्हणून आज आपण निरोगी जीवन जगत आहोत. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. सांगा प्रभूला, होय प्रभू येशू मी तुझे आभार मानतो. तू माझ्यासाठी चापकाचा मार खाल्लास म्हणून आज मी आजारातून बरं झालो. तुम्हाला श्रापातून मुक्त केलंस, तुम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवलंस. मी दर दर भटकत होतो, मला वाचवणारं कोणीच नव्हतं, परंतु तू माझ्या जीवनात आलात आणि तुम्हाला वाचवलं. मी पूर्व वाईट जीवन जगत होतो, मी लोकांना उलट बोलायचो, शिव्याश्राप द्यायचो, मारहाण करायचो, परंतु तू जेव्हापासून माझ्या जीवनात आलास माझं जीवन बदललं, माझं हृदय तू बदललंस. मी रागीट स्वभावाचा होतो, तू माझं मन शांत केलंस, तू माझ्या हृदयात आनंद दिलास. पूर्वी मी दुसऱ्यांशी वाईट वागायचो, परंतु मला चांगलं वागण्यासाठी शिकवलंस. तू मला ज्ञान दिलंस, तू मला बुद्धी दिलंस, तू मला सामर्थ्य दिलंस. तू किती महान आहेस. मला वाचवणारं कोणीच नव्हतं, परंतु तू मला वाचवलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करतो. आणि पहा त्या परमेश्वराचं प्रेम. आपण सर्वजण सैतानाचं ऐकून एक दिवशी आपला नरकामध्ये नाश होणार होता, परंतु त्या परमेश्वराने आपल्याला वाचवण्याचा निर्णय घेतला आणि पाप करून जी शिक्षा आपल्याला होणार होती ती सर्व शिक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली. त्याच्या हाताने पायावरती टोकदार खिळे ठोकण्यात आले. त्यांनी पाप केलं होतं म्हणून नाही, तर आपण पाप केली होती आणि एक दिवशी आपण जी शिक्षा आपल्याला भोगणायला लागणार होती ती येशू ख्रिस्ताने घेतली. त्याबद्दल त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याची स्तुती करा. कोणच आपल्याला आपल्या पापांची क्षमा देऊ शकत नव्हतो, परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा दिलेली आहे. आज आपण श्राप मुक्त झालेलो आहोत, आज आपण बंधन मुक्त झालेले आहोत. ते केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळे. त्या येशू ख्रिस्तामुळे आपल्याला आज बंधनातून मुक्त मिळालेली आहे. त्या येशू ख्रिस्तामुळे आज आपण श्रापातून मुक्त झालेले आहोत. आज जे
आरोग्य जीवन आपण जगत आहोत ते येशू ख्रिस्तामुळे आहे. ते येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती विषारी काट्याचा मुकुट ठेवण्यात आला. तो विषारी काट्याचा मुकुट त्याच्यासाठी नव्हता, तो मुकुट आपल्यासाठी होता. कारण की आपण अनगिनत पाप केली, या डोक्याने वाईट विचार केले, वाईट योजना आखल्या, वाईट कल्पना आखल्या. त्याची शिक्षा जी आपल्याला होणार होती त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली. पहा तो किती थोर आहे, पहा तो किती प्रेमळ आहे. आपल्याला त्रास होऊ नये, आपल्याला वेदना होऊ नये म्हणून आपल्या सर्व त्रास आणि सर्व वेदना त्याने सहन केल्या. Thank you, त्याबद्दल Jesus. त्याला धन्यवाद द्या. कुणीही विसरू नका या देवाचं प्रेम, कुणी नाही विसरू नका हे प्रभू येशूचं प्रेम. तो आपल्यासाठी क्रूसावरती मेला, त्याने आपल्यासाठी चापकाचा भयानक मार खाल्ला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याच्या मुखावर थुंकण्यात आले, त्याचा अपमान करण्यात आला, त्याला चपराका देखील मारण्यात आला. हे सर्व आपल्याला होणार होतं. ही सर्व शिक्षा, हा सर्व अपमान आपल्यासाठी होता. परंतु तो आपला सर्व अपमान, सर्व छळ आणि निंदा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली. त्याच्या मुखावरती थुंकण्यात आले. तो किती महान आहे, तो किती लीन आणि नम्र झाला. पहा आपल्यासाठी एवढं प्रेम आपल्यावर आपले आई वडील करू शकत नाहीये, तेवढं प्रेम त्याने आपल्यावर केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. आपले किती पाप केली तो आपल्याकडे पाहत नाहीये, आपल्या पापांकडे पाहत नाहीये, तर तो आपल्या हृदयाकडे पाहतो. त्याने आपल्याकडे पाहिलं आणि आपली सर्व पाप त्याच्या कांद्यावरती घेतली. होय प्रभू. आणि तो काट्याकुट्यातून आपल्या पापाचं ओझ, जे आपण पाप केली ते ओझ तो खांद्यावर घेऊन चालला. होय प्रभू. निष्पाप आणि निष्कलंक तो कोकरा. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. तुझी सांगा प्रभूला, होय प्रभू येशू मी तुझे आभार मानतो. आभार मानतो. होय प्रभू येशू मी तुझी स्तुती करतो. तुझी स्तुती तू माझ्या पापाचं ओझ घेतलंस, Thank तू you. मला श्रापातून मुक्त केलंस, धन्यवाद. तू माझ्यासाठी क्रूसावर पान दिलास. होय प्रभू. प्रभू येशू तुला धन्यवाद. धन्यवाद. प्रभू येशू तुला प्रभू धन्यवाद. तुला तू मला धन्यवाद. स्वर्गाची आशा दिलेली आहेस. तू येणार आहेस, तू येणार आहेस आणि तू मला घेऊन जाणार होय आहेस. प्रभू. ही आशा तू मला दिलेली होय आहेस. प्रभू. प्रभू येशू तुला धन्यवाद. तुला प्रभू येशू तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला. भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला. तारियले तो जगताला. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने. आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज मोडिले सैतानाचे, राज मोडिले सैतानाचे. द्वार उघडिले स्वर्गीचे. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. प्रभू दयेच्या सागरा. प्रभू दयेच्या सागरा. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, धन्यवाद द्या त्या परमेश्वराला. स्तुती करा त्या परमेश्वराने आपल्यावर अगणित प्रेम केलेलं आहे, आपल्याला आशीर्वादित जीवन दिलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपल्या जीवनात जे काही चांगलं आहे त्या चांगल्याची आठवण करून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याने आपल्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला. एवढं प्रेम त्याने आपल्यावर केलेलं आहे. बायबल सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो तर त्याचा नाश
होऊ नये तर त्याला सार्वकाली जीवन प्राप्त व्हावं. एवढं प्रेम त्याने आपल्यावर केलेलं होय, आहे प्रभू. की त्याची इच्छा आहे की आपण सर्वांनी स्वर्गात जावे. Yes, त्याची इच्छा आहे आपल्यापैकी कोणाचाही नाश होऊ होय, नये. प्रभू. एवढा गणित प्रेम त्याने आपल्याला केलेलं आहे. Thank you, अशा Jesus. परमेश्वराची आपण आराधना करूया, Yes. त्याची उपासना करूया. होय. आता ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर यायचं आहे, ज्यांना ज्यांना संभव आहे त्यांनी गुडघ्यावर यायचं आहे. आता आपण त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत, त्याची उपासना करणार आहोत. तो स्वर्गात विराजमान परमेश्वर आहे. बायबल सांगते की त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडतो आणि स्वर्ग प्रकाशित होतो. एवढा तो महान परमेश्वर आहे. बायबल सांगतो आणि वचन सांगते की त्याने आपल्या डोक्यावरचे केस आणि केस मोजलेले आहे. तो कावळ्या आणि चिमण्यांचा सांभाळ करतो. तर आपला मोल किती मोठा आहे हे त्याने वचनाद्वारे सांगितलं आहे. अशा परमेश्वराची आपण आराधना करणार आहोत. आपले दोन्ही हात उंच करा, हृदय त्या परमेश्वराकडे लावा. विसरून जा दुःख, संकट, आजार, दगदग. तो परमेश्वर आपल्यामध्ये पवित्र आत्म्याच्या रूपाने हजर आहे. तो आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आणि शब्द ऐकत आहे. बायबल सांगतं जिथं कोणी माझ्या नावाने दोघे तिघे जमतील तिथं मी उपस्थित आहे. आणि आज या प्रार्थना घरामध्ये तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपले दोन्ही हात उंच करा आणि त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी. आराधीन मी हृदयाने तुला. आराधीन मी मनाने तुला. आराधीन मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू. तू माझा प्रभू, माझा प्रभू. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी. आराधीन मी हृदयाने तुला. आराधीन मी मनाने तुला. आराधीन मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू. तू माझा प्रभू, माझा प्रभू. माझा प्रभू, माझा प्रभू. होय माझ्या प्रिय भावानो आणि बहिणींनो, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी त्याला क्रूसावरती
2 चोराच्या मध्ये 3 खेळावरती खेळण्यात आलं, होय प्रभू. परंतु तो निष्पाप आणि निष्कलंक जीवन जगला. या पृथ्वीवर असतानाही त्याने एकही पाप केलं नव्हतं, म्हणून मृत्यू त्याच्यावर जास्त काही सत्ता जारू शकली नाही होय आणि मरणावर व सैतानावर विजय मिळून तो 3ऱ्या दिवशी गौरवाने उठला. यस प्रभू. 3ऱ्या दिवशी तो गौरवाने उठला. होय आणि प्रभू. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, पाहतो येशू ख्रिस्त आज देखील जिवंत आहे आणि तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो पवित्र आत्म्याने आपल्यामध्ये हजर आहे. त्याने आपल्याला शिष्यांना 40 दिवस आणि 40 रात्र जागोजागी दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी त्यांच्या शिष्यांच्या डोळ्यात एकच स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यांना एक अभिवचन दिलं की तुम्ही सर्वजण घाबरून जाऊ नका, मी तुम्हाला एकटं व अनाथ असं सोडणार नाही, तर मी पित्याकडे जाईन आणि पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला एक सहाय्यक देईल, म्हणजे तो पवित्र आत्मा. आज देखील तो पवित्र आत्मा देण्यासाठी आपल्यासाठी तयार आहे. आपण आपले दोन्ही हात उंच करूया आणि बोलावूया त्या अंतःकरणात आपल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याला. तुमचे दोन्ही हात उंच करा आणि बोलवा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याला आपल्या अंतःकरणात. ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, आम्ही आमचे हृदयाचे दरवाजे उघडले आहे. तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये, तुझा स्वर्गीय आनंद घेऊन ये, तुझ्या स्वर्गीय सामर्थ्याने भर भर आम्हाला, भर आम्हाला, भर आम्हाला. स्पर्श कर, स्पर्श कर. ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये. स्पर्श कर आम्हाला, स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श. थँक यू होली स्पिरिट. पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में आ. ये पवित्र आत्म्या तू ये ना, हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 25 आणि 26. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 25 आणि 26 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात या जगामध्ये असताना जेव्हा त्याचं कार्य पूर्ण होण्याची वेळ जवळ आली तेव्हा शेवटच्या काळात त्याने आपल्या शिष्यांबरोबर केलेले हे संभाषण आहे. आणि या संभाषणामध्ये तो त्यांना पवित्र आत्म्याच्या देणगीविषयी, पवित्र आत्म्याच्या दानाविषयी सांगत आहे. कारण येशू ख्रिस्त तारण कार्य करण्यासाठी या जगात आला होता. मानवांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन क्रूसावर अर्पण करण्यासाठी तो आला होता. त्यामुळे त्याला या जगात जास्त काळ राहायचं नव्हतं. खूप दिवस, खूप वर्षे त्याला या जगात काढायची नव्हती. तर जे तारण कार्य करण्यासाठी देवपित्याने त्याला या जगात पाठवलं होतं ते तारण कार्य पूर्ण करून त्याला परत एकदा स्वर्गात जायचं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण याच उद्देशाने तो या जगात आलेला होता. पण जर येशू स्वर्गात निघून गेला तर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, जे त्याच्या मागे मागे चालत राहिले, जे त्याला अनुसरले, त्यांचं काय? ते अनाथ होतील, पोरके होतील, त्यांचं कोणी वाली राहणार नाही. जोपर्यंत प्रभू त्यांच्यासोबत होता तोपर्यंत वेगळी गोष्ट होती. पण आता प्रभूचं क्रूसावर अर्पण होणार होतं आणि त्यानंतर लवकरच तो स्वर्गात निघून जाणार होता. मग त्यानंतर जेवढ्यांनी विश्वास ठेवला आणि जेवढे प्रभूच्या मागे मागे गेले ते जगात अनाथ, पोरके असे होतील आणि ते होऊ नयेत म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना या शेवटच्या दिवसांमध्ये पवित्र आत्म्याचं अभिवचन देत आहे. आणि तो त्यांना सांगतोय की मी गेल्यानंतर तुम्हाला मी अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला पोरकं एकटं असे या जगात टाकणार नाही. तर मी देवपित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा पवित्र आत्मा देईल. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभूने हे वचन पूर्ण केलं. या पवित्र आत्म्याविषयी तो शिष्यांना सांगतोय की पवित्र आत्मा कसा येईल, तो कसा असेल, तो काय करणार आहे, हे तो थोडक्यात त्यांना सांगतो. आणि सांगत असताना या वचनात आपण वाचलं की प्रभू येशू त्यांना म्हणतोय की मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, मी तुम्हाला शिकवण दिली आहे. देवाची वचनं, देवाचं ज्ञान आणि प्रेमाचा संदेश मी तुम्हाला दिलेला आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. पण तरीसुद्धा ज्याला पिता माझ्या नावाने पाठवणार आहे, म्हणजे मी गेल्यानंतर दुसरा कुणीतरी येणार आहे स्वर्गातून, तो म्हणजे कैवारी पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल. आणि पुढे म्हणतोय की मी तुम्हाला जे काही सांगितलं, शिकवलं, त्या सर्वांची तो तुम्हास आठवण करून देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यानंतर लवकरच प्रभूचं क्रूसावर बलिदान झालं. तो क्रूसावर मरण पावला. तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून तो जिवंत झाला.
जिवंत झालेला प्रभू, मरणावर विजय मिळवून जिवंत झालेला प्रभू 40 दिवस आपल्या शिष्यांना दर्शनं देत राहिला आणि अनेक पुरावे देऊन त्याने त्यांना ही गोष्ट सिद्ध करून दाखवली की आता तो मेलेला नाही आहे, तो जिवंत आहे. आणि 40व्या दिवशी या सगळ्यांच्या डोळ्या देखत तो वर आकाशात चढून गेला. प्रभू स्वर्गात निघून गेला तेव्हा शिष्यांना वाटलं संपलं सगळं. आम्ही आमच्या प्रभूसाठी सगळं काही सोडलं होतं, जगाला सोडलं होतं आणि आम्ही त्याच्या मागे चालत राहिलो होतो. पण आता प्रभू आमच्यापासून वेगळा झाला, स्वर्गात गेला, आता आम्ही एकटे राहिलो. पण प्रभूने त्यांना वचन दिलं होतं पवित्र आत्म्याविषयी, याची त्यांना आठवण होती. आणि म्हणून ते यरुशलेममध्ये एका घरात जमून रोज प्रार्थना करायचे. प्रभूने सांगितलं होतं आकाशातून देवपिता तुम्हाला ही देणगी देणार आहे, ती देणगी येईपर्यंत या शहरातून बाहेर पडू नका, इथून बाहेर जाऊ नका. आणि म्हणून ते यरुशलेममध्ये थांबून राहिले, वाट बघत राहिले. आणि 50वा दिवस उजाडला. देवाचं वचन, देवाचा शब्द जो पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशूने त्यांना दिला होता तो पूर्ण करण्याचा दिवस उजाडला. जेव्हा शिष्य एकत्र जमून यरुशलेममध्ये एका घरात प्रार्थना करत होते तेव्हा मोठा वारा सुटला. ज्या घरात ते बसले होते ते घर त्या वाराने भरून गेलं. आणि बायबल म्हणतं त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरल्या आणि सगळे शिष्य त्या घडीला पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हापासून सुरुवात होऊन आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 2000 वर्षे होत आहेत. हा पवित्र आत्मा जगामध्ये आहे आणि तो काम करत आहे. परमेश्वर पित्याने, देवपित्याने त्याला या जगात पाठवलं आहे. कशासाठी? येशूवर विश्वास ठेवणारे लोक जगामध्ये एकटे राहू नयेत, अनाथ राहू नयेत, पोरके राहू नयेत, तर त्यांच्यावर लक्ष देणारा, त्यांना सांभाळणारा आणि त्यांना विश्वासात चालवणारा कुणीतरी असावा. म्हणून देवपित्याने हा पवित्र आत्मा जगात पाठवला आहे जो गेली 2000 वर्षे विश्वास ठेवणाऱ्यांच्या म्हणजे देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हालेलुया, हालेलुया. घरातला एखादा कर्ता पुरुष मरण पावला की घरातल्या सगळ्यांना वाटतं आता अनाथ झालो, पोरके झालो, आता काही झालं तर विचारायचं कोणाला, कुणाकडे जायचं. आपले वडील होते तेव्हा आपण सगळ्या गोष्टी त्यांना जाऊन विचारायचो, ते आपल्याला जसं मार्गदर्शन करायचे तसे आपण करायचो. पण आता वडील निघून गेले, आता आपण काय करणार? शिष्यांची पण तीच गत झाली होती. त्यांना थोड्या वेळासाठी वाटलं आमचा प्रभू होता तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, संकट येवो, दुःख येवो, आजार येवो, पण प्रभू आमच्या बरोबर होता म्हणून आम्हाला भीती नव्हती. पण आता प्रभू निघून गेला, आता मी करणार काय? पण देवाने त्याच्या लोकांना पोरकं, अनाथ, एकटं, दुबळं, कमजोर असं या जगात ठेवलं नाही, तर त्याने पवित्र आत्मा पाठवला. आणि जी भूमिका येशू ख्रिस्त शिष्यांच्या जीवनामध्ये बजावत होता तशीच भूमिका पवित्र आत्मा देवाच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बजावतो. फरक एवढाच की येशू ख्रिस्त मानवी रूपात त्यांच्याबरोबर होता आणि पवित्र आत्मा आता आपल्याबरोबर नाही आहे, तो आपल्यामध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने त्यांना सांगितलं होतं की आता तो तुमच्या बरोबर आहे आणि नंतर तो तुमच्या मध्ये राहणार. पवित्र आत्मा आपल्या मध्ये राहतो आणि तो नेमकं काय करतो? येशू म्हणाला ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं त्या सगळ्यांची तो तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा पहिली गोष्ट आपल्याला सगळं काही शिकवतो आणि दुसरी गोष्ट देवाच्या वचनांची, देवाच्या शब्दांची तो आपल्याला आठवण करून देतो. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात ही पवित्र आत्म्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. हे पवित्र आत्म्याचं काम फार महत्त्वाचं आहे. आम्हाला कुणीतरी शिकवण्याची गरज आहे,
कुणीतरी शिकवण्याची गरज आहे. जेव्हा काही लोक नव्याने येशूकडे येतात आणि सुवार्ता ऐकून येशूवर विश्वास ठेवतात, त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आम्हाला कुणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे. ते बरोबर आहे, तुम्हाला कुणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे. पण एक सत्य समजून घ्या, देवाने येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा दिला आहे आणि पवित्र आत्म्याचं कामच हे आहे की तो विश्वासणाऱ्याला सगळं काही शिकवतो. तो आपल्या आध्यात्मिक जीवनातल्या एक एक गोष्टी आपल्याला शिकवतो. आणि दुसरं महत्त्वाचं काम तो करतो म्हणजे देवाच्या वचनांची तो आपल्याला आठवण करून देतो. कारण ते जर झालं नाही तर आपण परत एकदा शुष्क आणि सुकलेल्या झऱ्यासारखे होऊन जाऊ. हालेलुया. तुम्ही जेव्हा इकडे प्रवचन ऐकता तेव्हा ऐकताना तुमच्या आत्म्याला हुरूप येतो, बरं वाटते, आनंद मिळतो. इकडून तुम्ही गेल्यानंतर पुढच्या रविवारी येईपर्यंत कोणीतरी तुमच्या आत्म्याला हुरूप देणारं पाहिजे. कारण तुम्ही आता जे ऐकलं ते तुम्ही बाहेर गेल्यानंतर विसरून जाणार. तुम्हाला जर रात्री 8 वाजता कोणी विचारलं, आज आशिष प्रार्थना घरात कोणत्या विषयावर प्रवचन झालं सांगा, तुम्ही थोडा वेळ डोकं खाजवत राहाल, आज कोणतं वचन झालं होतं बरं. आणि मग खूप मेहनत करून जर आठवण झाली आणि मग पुढचा प्रश्न विचारला, प्रवचनात काय सांगितलं, काय सांगितलं. यूट्यूबवरती लाईव्ह आहे, जरा उघडून बघूया काय सांगितलं प्रवचनात. आणि मग तुम्ही म्हणणार, आम्ही प्रवचन ऐकतो आणि सगळं विसरून जातो. आम्ही प्रवचन ऐकतो आणि सगळं विसरून जातो. साक्षी पण मोठ्या मोठ्या साक्षी आम्ही ऐकतो आणि सगळं विसरून जातो. पण खरं असं आहे की तुम्ही जर ते मन लावून ऐकत आहात तर ते तुम्ही विसरून जात नाही आहात. तुमच्या आत्म्यामध्ये त्याचा स्टॉक तयार होतो, साठा तयार होतो. आणि जेव्हा त्याची गरज पडते तेव्हा बरोबर पवित्र आत्मा तुम्हाला त्या शब्दांची आठवण करून देतो. हालेलुया, हालेलुया. आज लगेच घरी गेल्यावर तुम्हाला काही आठवणार नाही, उद्या पण आठवणार नाही, पण जेव्हा त्या शब्दांची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्हाला ते शब्द आठवणार. हा आठवण करून देणारा कोण आहे? आपल्यामध्ये बसलेला देवाचा आत्मा, कैवारी आत्मा. तो कैवारी आहे, म्हणजे आपली बाजू घेणारा आहे, म्हणजे आपल्याला मदत करणारा आहे. तो रोज आपल्याला मदत करतो. कशासाठी मदत करतो माहीत आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, आपण पडू नये. पडणं म्हणजे काय? पापामध्ये पडू नये, मोहाला बळी पडू नये, चुकीची कामं करू नयेत. आपण पडू नये म्हणून तो आपल्याला सावरतो, मदत करतो. दुसरी गोष्ट, तो आपल्या आत्म्याला जेव्हा दुर्बळता येते तेव्हा आतून मजबूत करतो. जेव्हा आपण खूप हताश होतो, खूप निराश होतो आणि थोडा वेळ असं वाटते की कशात मन लागत नाही आहे, माहीत नाही पुढे काय होणार आहे, पण थोड्याच वेळानंतर पवित्र आत्मा आपला ताबा घेतो आणि आपल्या अंतःकरणात आपल्याशी असे काही शब्द बोलतो की जो आपल्या आत्म्यातला हुरूप निघून गेलेला आहे तो परत एकदा येतो आणि पुन्हा एकदा आपल्याला बरं वाटायला लागतं. हे काय आहे? आतमध्ये बसलेला पवित्र आत्मा आतून कार्य करतो. तो आपल्याला पडू देत नाही, त्याचप्रमाणे कमजोर होऊ देत नाही, दुबळं होऊ देत नाही. आपण अज्ञानाने काही करायला गेलो की तो आपल्याशी बोलतो, आपल्याला शिकवतो. किती वेळेला असं होते की बायबल वाचलं, तुम्ही आज सकाळी बायबल वाचून घरातून निघाला असाल आणि मग तुम्हाला कोणी विचारलं आज काय वाचलं, तर काय वाचलं बोलल्यानंतर काही आठवणार नाही. किती लोक म्हणतात बायबल वाचून झालं की 5 मिनटात आम्ही विसरतो, 5 मिनटं पण आमच्या लक्षात राहत नाही. घाबरू नका, वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा. तुम्ही शाळेमध्ये इतिहास भूगोल काय शिकलात ते विसरून गेलात आणि आता कोणी मदतनीस नाही आहे की तो तुम्हाला आठवण करून देईल. शाळेत रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र जे काही शिकलात ते विसरून गेलात.
कारण आता शाळा सोडून 10 वर्षे झाली, 25 वर्षे झाली, सगळं विसरून गेलो आणि आता त्याची आठवण करून देणारा कोणी नाही आहे. पण आध्यात्मिक जीवनात आमचं तसं नाही आहे. आम्ही जे काही वाचलं, आम्ही देवाचे शब्द जे काही ऐकले, आम्ही देवाची कामं जी काही पाहिली, जी आमच्या आत्म्यामध्ये भरलेली आहेत, ती आम्हाला आठवण करून देणारा मदतनीस, सहाय्यक, कैवारी आमच्या आतमध्ये बसलेला आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो आम्हाला या सगळ्या गोष्टीची आठवण करून देतो. कुणी म्हणतं माझी अमुक वस्तू हरवली होती, मी घाबरून गेलो आणि मला आठवण झाली. मी अशी साक्ष ऐकली होती की कुणाची वस्तू हरवली होती आणि त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने अगदी चमत्काराने त्यांना ती वस्तू मिळवून दिली. मला आठवण झाली, तेव्हा मग मी विश्वासाने प्रार्थना केली आणि मग मी प्रार्थना केली. त्यानंतर देवाने माझ्यासाठी पण तेच अद्भुत काम केलं आणि माझी पण हरवलेली वस्तू मला सापडली. हालेलुया, हालेलुया. पहिली गोष्ट, आठवण केली कुणी? एवढ्या साक्षीमधून ती साक्ष का आठवली आणि त्याच वेळेला का आठवली? जेव्हा तुम्हाला त्या साक्षीची गरज होती. कारण त्या साक्षीमुळे ती साक्ष आठवल्यानंतर तुमचा विश्वास वाढणार आणि विश्वास वाढला की तुम्ही त्या विश्वासाने मागणार आणि तुम्ही त्या विश्वासाने मागितलं की देव तुमचं ऐकणार. हालेलुया, हालेलुया. असे खूप लोकांच्या बाबतीत चमत्कार घडलेले आहेत की त्यांना एखाद्या साक्षीची आठवण येते, नेमकी तशाच प्रकारच्या साक्षींची आठवण येते आणि मग त्या साक्षीची आठवण आल्यामुळे विश्वास वाढतो, विश्वासाने प्रार्थना करतात आणि मग त्यांच्याही जीवनात तेच अद्भुत कार्य घडतं. येशू म्हणाला, पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देईल. देवाच्या वचनाची, देवाच्या शब्दांची, देवाच्या कामांची पवित्र आत्मा मला आठवण करून देतो. म्हणून तो आपला सहाय्यक आहे, आपला कैवारी आहे. आपण एखादं पाप करायला गेलो तरी पण पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये बोलतो. एखादी चुकीची गोष्ट करायला गेलो तरी पवित्र आत्मा आपल्याला देवाची वचनाची आठवण करून देतो. आठवण, किती लोक म्हणतात मला आठवण झाली, मला आठवण झाली, मला देवाचं हे वचन आठवलं, त्या वचनानुसार मी देवाकडे मागितलं आणि मग देवाने मला दिलं. काहींना त्यावेळेला साक्षी आठवतात, काहींना वचनांची आठवण होते. हे सगळं कोण करतं? करणारा पवित्र आत्मा आहे, ज्याच्याविषयी येशूने म्हटलं आहे की तो तुम्हाला आठवण करून देईल. आणि म्हणून लक्षात ठेवा, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा. तुमच्या जीवनात जर मोबाईल फार महत्त्वाचा झाला असेल तर त्याला आजच बाजूला करा. कारण असं आहे, मोबाईल जर अतिशय महत्त्वाचा झाला तर मोबाईलमध्ये बघता बघता पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतोय ते तुम्हाला ऐकायला येणार नाही. पवित्र आत्म्याचा आवाज हृदयामध्ये येतो, तो ऐकण्यासाठी आत्म्याचे कान उघडे लागतात. हे कान जगाच्या गोष्टी ऐकतात, आत्म्याचे कान पवित्र आत्म्याचा आवाज ऐकतात. येशू म्हणाला, ज्याला कान आहेत तो ऐको. मग समोर बसलेल्या लोकांना कान नव्हते का? होते. पण येशू या कानाविषयी बोलत नाही आहे, आत्म्याच्या कानाविषयी. ज्याच्या आत्म्याचे कान उघडलेले आहेत त्याला माझे शब्द ऐकायला येतील. ज्याच्या आत्म्याचे कान बंद आहेत आणि देहाचे फक्त उघडे आहेत त्याला काय ऐकायला येतं? माझी निंदा कोण करत आहे? त्याला काय ऐकायला येतं? माझी चेष्टा कोणी करत आहे? त्याला काय ऐकायला येतं? कोणी मला तुच्छ लेखलं का? कुणी माझं काही वाईट केलं का? त्याला ह्या गोष्टी ऐकायला येतात. आणि ज्याच्या आत्म्याचे कान उघडे आहेत आणि अगदी चांगले खणखणीत उघडलेले आहेत तो मात्र अस्वस्थ होत नाही. तो म्हणतो, जगाने माझी कितीही निंदा करो, कितीही तिरस्कार करो, मला विजय देणारा देव माझ्याबरोबर आहे. आणि जर मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे तर माझ्यावर लज्जित होण्याची आणि फजित होण्याची वेळ येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या वचनांची, शब्दांची आपल्याला आठवण होणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही असं ठरवून कधीच करू शकत नाही की आज मी जे काही ऐकलेलं आहे हे मी लक्षात ठेवणार, हे मी लक्षात ठेवणार. शाळेमध्ये मुलं
प्रश्नांची उत्तरं जशी पाठ करतात ना, तशी तुम्ही देवाची वचनं किंवा देवाचे शब्द पाठ करून जास्त उपयोग होत नाही. तुम्ही आणि मी, आपण सगळ्यांनी शाळेमध्ये असताना खूप सारी उत्तरं पाठ केली होती. आता काही आठवतं का सांगा? गेलं सगळं, सगळं हवेमध्ये विरून गेलं. आता काहीही आठवणार नाही. तुम्ही देवाच्या शब्दांच्या बाबतीत ठरवलं, मी आजचं प्रवचन लक्षात ठेवणार, मी आज जे बायबलमध्ये वाचलं लक्षात ठेवणार, मी आज कॅलेंडरमध्ये वचन कोणतं वाचलं लक्षात ठेवणार. नाही होत, तसं होत नाही. पण होत नाही याचा अर्थ असा नाही आहे आपण सोडून द्यावं. वाचत राहा, ऐकत राहा, देवाची कामं बघत राहा. या सगळ्याचा तुमच्या आत्म्यामध्ये साठा होऊ द्या. बायबल म्हणतं ख्रिस्ताची वचनं तुमच्यामध्ये भरपूर राहोत. भरपूर देवाच्या शब्दाचा आत्म्यामध्ये साठा होऊ द्या. मोठा स्टॉक करून ठेवा. जेव्हा गरज पडणार तेव्हा एक मदतनीस तुमच्यामध्ये आहे, जो तुम्हाला आठवण करून देईल. तो तुम्हाला आठवण करून देईल. आणि तो मदतनीस एवढा भारी आहे की आपल्या मोबाईलमध्ये पण सर्च असतं, कॉम्प्युटरमध्ये पण सर्च असतं. त्याच्यापेक्षा तो क्विक काम करतो, एकदम जलद गतीने. मनात विचार पण येत नाहीत, एवढ्या जलद गतीने तो काम करतो. एका क्षणात आपल्याला आठवण करून देतो. आणि जेव्हा तो आठवण करून देतो तेव्हा आपण संपूर्णपणे रिलॅक्स होतो. काम झालं, देव आहे माझ्याबरोबर, तो मला नाही सोडणार, तो मला नाही टाकणार. हालेलुया. प्रभू येशू जेव्हा त्याच्या शिष्यांना शिकवत होता आणि सांगत होता तेव्हा त्यांना त्यातल्या कितीतरी गोष्टी समजल्या नाहीत. कितीतरी गोष्टी तो फक्त शिकवत गेला, सांगत गेला. पण बायबल म्हणतं की अनेक वेळेला ते गोंधळात पडले आणि त्यांना कळायचंच नाही की प्रभू काय म्हणतोय, ह्याला नक्की काय सांगायचं आहे. मी आता थोडा वेळ आहे आणि थोड्या वेळाने तुम्हाला दिसणार नाही, पुन्हा थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसेन. शिष्य म्हणतात हा बोलतोय तरी काय नक्की? आता तुम्ही मला बघताय, नंतर थोडा वेळ मी तुम्हाला दिसणार नाही, पुन्हा थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार. म्हणजे काय? हा तर 3.5 वर्ष आमच्या बरोबर आहे. आम्ही त्याच्याबरोबर जेवतो, त्याच्याबरोबर झोपतो, त्याच्याबरोबर फिरतो. हा काय गायब होणार, अदृश्य होणार? प्रभूने त्याच्या बलिदानाविषयी सांगितलं होतं, तेही त्यांना कळलं नव्हतं. म्हणून त्याने ही पण गोष्ट समजली नाही की मी आता थोडा वेळ आहे, नंतर काही वेळ तुम्हाला दिसणार नाही, नंतर मी पुन्हा तुम्हाला दिसेन. प्रभूच्या शब्दाने ते गोंधळात पडत होते, सगळं समजत नव्हतं. पण जेव्हा जेव्हा त्या गोष्टींचा क्रम घडायला सुरुवात झाली आणि त्या गोष्टी क्रमाक्रमाने घडत गेल्या तेव्हा बायबल म्हणतं त्यांना आठवण व्हायला लागली. प्रभू आम्हाला असं सांगत होता, प्रभूने हे सांगितलं होतं, हे सांगितलं होतं, हे त्याने सांगितल्याप्रमाणे झालं, हे त्याने सांगितल्याप्रमाणे घडलं. कोणी आठवण करून दिली? जेव्हा प्रभूने सांगितलं तेव्हा त्यांना काही समजलं नाही. पण जेव्हा त्या गोष्टी घडायला लागल्या तेव्हा मात्र त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. हा उलगडा करून देणारा आणि महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींची आठवण करून देणारा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून त्याला कैवारी म्हणजे सहाय्यक म्हणजेच मदत करणारा आत्मा असं म्हटलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवून एक विश्वासाचं जीवन जगत आहात आणि स्वर्गाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू आहे, तर लक्षात ठेवा आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तो म्हणजे पवित्र आत्मा. हे मी तुम्हाला अशासाठी सांगते की आपल्या जीवनात खूप सारे लोक महत्त्वाचे असतात आणि आपण म्हणतो याच्याशिवाय माझं भागणार नाही, त्याच्याशिवाय माझं भागणार नाही. आपण अनेक माणसांना आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान देतो. काही करायचं असलं की त्याला पहिलं विचारणार, तिला पहिलं विचारणार. म्हणजे त्यांनी आमच्या जीवनामध्ये एक प्रकारे देवाची जागा घेतलेली असते आणि आम्ही सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असतो. पण जर तुम्ही देवाची मुलं बनला आहात आणि स्वर्गाच्या रस्त्यावरून चालत आहात तर लक्षात ठेवा इथे आमचा खरा मदतनीस, खरा सहाय्यक
आम्हाला खरी मदत करणारा माणूस नाही आहे, फक्त आणि फक्त पवित्र आत्मा आहे. हा खरा मदतनीस आहे. तुम्ही म्हणाल काही झालं की मी अमुकाला फोन करतो, मी तमुकाला फोन करतो. आणि काही लोकांना एक सवय असते, म्हणजे काही झालं केंद्रात फोन करतात, आपली समस्या सांगतात. ही चुकीची गोष्ट आहे, चुकीची सवय आहे असं मी तुम्हाला सांगणार नाही. पण एक लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला तुम्हाला आवाज ऐकला पाहिजे तुमच्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचा. तो मदतनीस आहे आणि तो केवढ्या जवळ आहे. तो आपल्या सोबत नाही आहे, आपल्या डाव्या बाजूला नाही आहे, उजव्या बाजूला नाही आहे, पुढे नाही आहे, मागे नाही आहे. बायबल म्हणतो तो तुमच्यामध्ये आहे, इकडे आपल्या आतमध्ये बसलेला आहे. आणि तो जर आतमध्ये बसलेला आहे तर तो केवढ्या जवळ आहे. संकट आलं की आपल्याला अमुकाची आठवण होते, त्याला फोन करून विचारावं. काही आजार आला, अमुकाला फोन करून विचारावं. आमच्या जीवनात किती लोकांना आम्ही पहिलं स्थान देतो आणि हे विसरून जातो की देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. या पवित्र आत्म्याचं आम्ही ऐकलं पाहिजे. योहानाने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की जेव्हा त्याचा अभिषेक तुमच्यावर राहतो तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही आहे. जेव्हा त्याचा अभिषेक म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यावर राहतो तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही आहे. कारण पवित्र आत्मा स्वतः तुमचा शिक्षक आहे, तो मार्गदर्शक आहे, तो शिकवतो. येशू म्हणाला तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. सर्व काही. सर्व काही म्हणजे काय सांगा? सर्व काही म्हणजे फक्त बायबलचीच वचनं नाही. पवित्र आत्मा आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतो. मग त्या आध्यात्मिक असोत की भौतिक असोत, दैहिक गोष्टी असोत, या गोष्टीत पण पवित्र आत्माच आपल्याला खऱ्या रीतीने मार्गदर्शन करतो. हालेलुया, 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 हालेलुया. अमुकाच्या घरी जावं की जाऊ नये हे पण पवित्र आत्म्याला विचारा. अमुकाने मला भेटायला बोलावलं आहे, त्याला भेटायला जाऊ की जाऊ नये हे पण पवित्र आत्म्याला विचारा. तुम्ही म्हणाल की पवित्र आत्म्याला मी बायबलच्या वचनाचा अर्थ विचारतो कारण तो आध्यात्मिक आत्मा आहे तर आध्यात्मिक गोष्टी सांगेल. असं नाही आहे. तो आम्हाला सर्व काही शिकवतो आणि तो देवाने आम्हाला ह्यासाठीच दिला आहे की आम्ही पडू नये, अडखळू नये, आपटू नये, जखमी होऊ नये, आम्ही सैतानाच्या हातात जाऊ नये आणि स्वतःचं नुकसान करू नये. आम्ही या जगात अनाथ नाही, पोरके नाही. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. आम्हाला त्याचं ऐकण्याची सवय केली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून निरंतर प्रार्थना करत राहा, बायबल वाचत राहा आणि पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घ्यायला शिका. पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घ्यायला शिका. अमुकाला विचारावं, तमुकाला विचारावं आणि 1000 जणांचे सल्ले घेण्यापेक्षा देवाने तुमच्यामध्ये जो खरा शिक्षक ठेवलेला आहे पवित्र आत्मा, त्याचा सल्ला घ्या. कारण तो आमचा खरा शिक्षक आहे, खरा मार्गदर्शक आहे, खरा सहाय्यक आहे. जे लोक पवित्र आत्म्याची मदत घेऊन चालतात तेच अखेरपर्यंत टिकून राहतील. आणि जे दुसऱ्यांच्या मदतीने विश्वासामध्ये टिकून राहायचा प्रयत्न करतात ते मात्र पडतात आणि अखेरपर्यंत टिकून राहू शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया. जर माणसांच्या मदतीने आपण शेवटपर्यंत टिकून राहू शकणार होतो तर देवाने पवित्र आत्मा दिला नसता. पवित्र आत्मा सगळ्यात पहिला प्रभूच्या शिष्यांना मिळाला पेंटेकॉस्टच्या दिवशी. याआधीही प्रभूने त्यांना पवित्र आत्मा दिला होता आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी त्यांच्यावरती मोठा वर्षाव झाला. जेव्हा ते पवित्र आत्म्याने अगदीच परिपूर्ण झाले, हा पहिला मोठा वर्षाव त्यांच्यावर झाला. आणि तेव्हापासून आजपर्यंत जेवढे लोक येशूवर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना पवित्र आत्मा मिळतो. आपण बायबलमध्ये एक घटना वाचतो जेव्हा प्रभूचा शिष्य पेत्र परराष्ट्रीय लोकांसमोर सुवार्ता सांगत होता. ते होते परराष्ट्रीय, म्हणजे यहुदी नव्हते, इस्रायली नव्हते. आणि अशा लोकांसमोर पहिल्यांदाच पेत्र उभा राहून त्यांना देवाची वचनं सांगत होता, सुवार्ता सांगत होता. आणि जेव्हा तो या परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगत होता तेव्हा बायबल म्हणतं ऐकणाऱ्यांवर देवाने पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. ते सगळे पवित्र आत्म्याने भरून गेले. आणि जेव्हा ही बातमी यरुशलेममध्ये पोहोचली
की पेत्राने परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगितली आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा ते रागावले, चिडले, कारण त्यांचा असा समज होता की येशू फक्त आमचा आहे, ही मुक्ती आणि तारणाची सुवार्ता फक्त आमची आहे, येशूचं बलिदान फक्त आमच्यासाठी आहे आणि हा पवित्र आत्मा पण फक्त आमच्यासाठी आहे, इस्रायली यहुदी लोकांसाठी. म्हणून ते पेत्रावर रागावले होते. पण पेत्राने त्यांना स्पष्ट करून सांगितलं की नेमकं काय घडलं. एका परराष्ट्रीय माणसाला देवदूताने दर्शन देऊन सांगितलं की पेत्राला जाऊन बोलावून आण, आणि म्हणून त्याने माझ्याकडे बोलावणं पाठवलं. मी तिकडे गेलो. ते परराष्ट्रीय लोक देवासाठी उत्सुक होते आणि मी त्यांना सुवार्ता सांगितली. आणि मी बोलत असताना देवाने त्यांच्यावर पवित्र आत्मा पाठवला. कुणी पाठवला? देवाने पाठवला. पेत्र म्हणतो, मी काय करू? देवाला अडवणारा मी कोण? मी जेव्हा त्यांना येशूची सुवार्ता सांगत होतो तेव्हा देवानेच त्यांना पवित्र आत्मा दिला. हालेलुया, हालेलुया. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की एकदा आपण येशूवर विश्वास ठेवला की आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या अधीन झालं पाहिजे. ही देवाची योजना आहे, ही देवाची इच्छा आहे. एकदा आपण प्रभूला स्वीकारलं की आता आपलं जीवन माणसांच्या अधीन नसावं तर पवित्र आत्म्याच्या अधीन असावं. तुमच्या जीवनात असे कोण लोक आहेत ज्यांनी तुमच्या जीवनात देवाची जागा घेऊन ठेवलेली आहे ते शोधून काढा आणि त्याच्यातून बाहेर या. त्या बंधनातून मुक्त व्हा. आता यापुढे आपण माणसांच्या अधीन नाही, आपण देवाच्या अधीन आहोत, पवित्र आत्म्याच्या अधीन आहोत. आणि म्हणून ज्या लोकांनी तुमच्या जीवनात अशी महत्त्वाची जागा घेतलेली आहे की तुम्हाला त्यांना विचारल्याशिवाय करमत नाही, त्यांना सांगितल्याशिवाय करमत नाही, आणि त्यांनी सांगितलं तरच करणार, त्यांनी नाही सांगितलं तुमचं एक पान पण हलत नाही आहे, अशी जर तुमची अवस्था असेल तर सावध व्हा, जागे व्हा. नाहीतर विश्वासातला प्रवास तुम्हाला जास्त काळ करता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कालच इथे प्रार्थनेला येणाऱ्या एका बहिणीने सांगितलं, पुष्कळ वर्षांपासून ती प्रार्थनेला येते आणि ती म्हणते की मला ज्या बाईने प्रार्थनेसाठी आणलं ती मला सांगायला लागली, जेव्हा मी इकडे प्रार्थनेला यायची तेव्हा मी इकडे देवाच्या मंदिरात दान द्यायची, तेव्हा तिने मला सांगितलं की तू ही चुकीची गोष्ट करतेस. ज्यांनी तुला येशूकडे आणलं तिकडे त्यांना तू दान द्यायला पाहिजे, देवाच्या मंदिरात द्यायचं नाही. ज्यांनी तुला आणलं त्यांना दान द्यायचं. आणि ती म्हणते, मी प्रभूमध्ये नवीन होते, मला काही माहिती नव्हतं, मला भीती वाटली आणि तेव्हापासून मी माझं सगळं दान तिला द्यायला सुरुवात केली. आणि माहिती नाही ती पुढे काय करत होती, पण इतकी वर्षे मी तिला दान देत होते आणि नंतर मला कळलं की हे मी चुकीचं करते. आणि मग मी काय केलं, मग आता मी देवाच्या मंदिरात दान देते. असं असतं जेव्हा आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेत नाही आणि एखाद्या माणसावर अवलंबून राहतो. खूप वेळेला असं होते की एखाद्या माणसाने तुम्हाला प्रभूकडे आणलं, त्याने तुम्हाला प्रभूकडे आणलं आणि तो आता घरी बसला आहे, तुम्ही प्रभूकडे येत राहिलात. तुम्हाला असं वाटतं कामा नये की त्याने मला प्रभूकडे आणलं, त्याच्यामुळे मला येशूची ओळख झाली आणि म्हणून मी सगळ्या गोष्टी त्यालाच विचारून केल्या पाहिजेत, कारण त्याने मला ख्रिस्त दिला ना, त्याने मला ख्रिस्ताकडे आणलं. ज्या माणसाने तुम्हाला ख्रिस्ताकडे आणलं त्याला देव त्याचं प्रतिफळ देईल. पण आता तो विश्वासातून दूर आहे, दुबळा झाला आहे, घरी बसला आहे, तुम्ही मात्र विश्वासामध्ये वाढत आहात. तर जर तुमच्या मनाचा असा समज होत असेल की मला त्यालाच विचारत राहिलं पाहिजे कारण त्याने मला इकडे प्रार्थनेला आणलं, याचा अर्थ असा आहे अजूनही तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकायला शिकला नाही आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ब्रदर म्हणायचे, तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा आम्ही काय करतो, तुमच्या जीवनाची पिन जी खाली पडलेली आहे ती उचलतो आणि प्लगमध्ये लावतो. म्हणजे काय, म्हणजे तुमचा आम्ही देवाशी संबंध जोडून देतो. आता आम्ही महत्त्वाचे नाहीत, आता तुमचा संबंध देवाशी असला पाहिजे, तुम्हाला देवाकडून शिकता आलं पाहिजे, देवाकडून मार्गदर्शन घेता आलं पाहिजे. आमचं काम काय होतं, तुम्ही अंधारात होतात म्हणजे देवापासून नातं तुटलं होतं,
ती तुमची पिन आम्ही देवाच्या प्लगमध्ये घातली, म्हणजे तुम्हाला आम्ही देवाशी जोडून दिलं, देवाशी नातं जोडून दिलं. आत्ता देवाशी बोला, देवाकडून मार्गदर्शन घ्या, देवाकडून शिका. तुमच्या जीवनात कोणताही माणूस महत्त्वाचा असता कामा नये, कोणत्याही माणसाला पहिलं स्थान असता कामा नये. सगळ्यात पहिलं स्थान देवाला, आणि तेही अधिक स्पष्ट म्हणजे पवित्र आत्म्याला असलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माणसांच्या अधीन होऊन किती लोक स्वतःचं नुकसान करतात आणि त्यांना समजत नाही की देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे. तो आपला खरा शिक्षक आहे. माणूस आपल्याला डोळ्याने दिसतो, पवित्र आत्मा दिसत नाही. पण तुमच्या जर अंतकरणाचे कान उघडे असले तर तुम्हाला रोज आणि क्षणाक्षणाला पवित्र आत्म्याचा आवाज ऐकायला येईल. रोज क्षणाक्षणाला पवित्र आत्म्याचा आवाज ऐकायला येईल. जर आत्म्याचे कान उघडे असतील तर, आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे आणि तो तुम्हाला देवाच्या शब्दांची आठवण करून देत आहे, तर खात्रीने तुम्ही हा विश्वासातला प्रवास यशस्वीपणे पार कराल. पुढे पुढे जात राहाल. अडथळे येतील, संकटे येतील. हा स्वर्गाचा रस्ता अडथळे, संकट, काटेकुटे यांनी भरलेला आहे. म्हणून तर देवाने आपल्याला एवढा मोठा सहाय्यक दिला आहे, पवित्र आत्मा. तुम्ही जर त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत असाल तर कितीही अडथळे आले, कितीही संकट आली, तरी पण तुम्ही पडणार नाही, सपशेल पडणार नाहीत. जरी पडायला गेलात तरी पवित्र आत्मा तुम्हाला धरेल, पुन्हा स्थिर उभं करेल, आणि पुन्हा पुन्हा आपण देवाच्या राज्यात प्रवास सुरू ठेवू आणि एक दिवस त्या ध्येयापर्यंत पोहोचू. स्वर्गात जाणं, अनंत जीवनात प्रवेश करणं. पण तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल, आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तो तुम्हास आठवण करून देईल. आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या अधीन करा आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालत राहा. तुम्ही यशस्वीपणे पुढे जात राहाल आणि एक दिवस आपण देवाच्या गौरवात म्हणजे स्वर्गात पोहोचू. हालेलुया, हालेलुया, हा. सर्व सण टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना.
अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हसर आहे. तो इथे आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो, त्याला तुमची काळजी आहे. त्याने तुम्हाला सोडलं नाही आहे, टाकलं नाही आहे, कारण त्याचं प्रेम आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल आहे. तुम्ही दुःखी असाल, आजारी असाल, संकटात असाल तरी घाबरू नका. तुम्ही माणसाजवळ नाही, जिवंत प्रभूजवळ आलेला आहात, जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. तो तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. त्याने तुम्हाला आज इकडे बोलावलं आहे बरं करण्यासाठी, तुमचे अश्रू पुसून टाकण्यासाठी, तुम्हाला आनंदित करण्यासाठी, तुम्हाला खरं जीवन देण्यासाठी त्याने बोलावलं आहे. आणि म्हणून तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. किती भारी ओझं, किती अवजड ओझं तुम्ही घेऊन चालत आहात, आज ते सगळं प्रभूच्या हातात द्या आणि त्याच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्यावर त्याने एवढं प्रेम केलं आहे की आपल्यासाठी तो स्वर्गातून या पृथ्वीवर आला, देव असून मानव झाला आणि आपल्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेऊन त्याने आपल्याला मुक्त केलं आहे. येशूच्या बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडण्यात आलेलं आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्याला पाप क्षमा झाली आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्याला विनामूल्य आजारमुक्ती, रोगमुक्ती, दुःखमुक्ती आणि पापमुक्ती मिळत आहे. त्याच्या बलिदानामुळे आपलं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं. प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या अपार प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला नवीन जीवन दिलंस, मला आनंद दिला, मला शांती दिली, मला बरं केलं, मला क्षमा केलीस, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, माझा मुक्तिदाता आहेस, माझा मालक आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. तो पापांची क्षमा करणारा प्रभू आहे आणि म्हणून पापाने भरलेलं आपलं हृदय त्याच्यासमोर उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाशी बोलायला आवडत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभूने शिकवलं आहे, प्रत्येक वैराला आपण क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला, छळ केला, फसवलं, विश्वासघात केला,
अपमान केला, बदनामी केली. आठवण करा अशा सगळ्यांची ज्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आठवण करा तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून जावई, घरातले कोणीही, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी किंवा इतर कुणीही असतील ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं आहे त्या सगळ्यांची आठवण करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा. सगळा राग द्वेष आपल्या मनातून काढून टाका. कारण जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देऊ शकणार नाही. क्षमा करा. क्षमा करा. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा प्रभूसमोर. आपण सांगण्याआधीच प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. अगदी मोकळ्या मनाने आपली पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, कुणावर अन्याय केला आहे, जुलूम जबरदस्ती केली आहे, कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट बघितलं आहे, तोंडातून जे वाईट निघालं आहे, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची चेष्टा केली, कुणाची निंदा केली, कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर खरं प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या वृद्ध आईवडिलांचा सन्मान केला नसेल, कबूल करा आपली पापं. मुलांनो, तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, त्यांच्याशी उद्धट वागत असाल, कबूल करा. दारू पिऊन किंवा कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःच्या शरीराचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, कबूल करा. आपापली पापं प्रभूसमोर कबूल करा आणि नम्रपणे सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्या हातून ही पापं घडलेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. देवाला पापांसाठी रडणारं हृदय आवडतं. रडा आपल्या पापांसाठी. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. होय प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, मला दुःख होत आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा पापांची. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. त्याने आपल्यासाठी त्याचं पवित्र आणि निष्कलंक रक्त ओतलेलं आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा. दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, तुझ्या दयेची गरज आहे. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर,
मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि त्या ठिकाणी हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्या आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. अंतकरणातून मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हातूंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूला स्वीकारलं नाही आहे, तुम्हाला जर आज प्रभूचा स्वीकार करून तारण मिळवायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांनी प्रभूला स्वीकारलं आहे आणि जर तुमचं तारण झालं आहे तर तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा
प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. प्रभुचे वैभव पाहू सारे.